नांदगावला सकल मराठा समाजाचा रस्ता रोको आंदोलन। तब्बल 2 तास केले रस्ता रोको आंदोलन। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नांदगावच्या हुतात्मा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली। त्यानुसार आज नांदगावला हुतात्मा चौकात सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले। मात्र या आंदोलनावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाड्या व रुग्णवाहिका यांना येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात येत होता। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। हा रस्ता रोको तब्बल 2 तास करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यानंतर नांदगाव तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार सुनील सौंदाने यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून हक्काचे कायदेशीर आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलने दिवसेंदिवस उग्र व तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली तरच आम्ही माघार घेऊ। शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन देत हे आंदोलन पूर्णत्वास नेले। मात्र उद्या पुन्हा वखारी मालेगाव रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे। यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आवाज एम न्यूज मराठी, नांदगाव। छत्रपती माननीय बाळासाहेब ठाकरे जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, बाजीराव साहेबांचा विजय। जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा समाजाने हक्काचे आरक्षण मिळावं म्हणून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 58 मोर्चे काढून जगाला एक आदर्श दाखवून दिलेला आहे। मराठा समाजाचे सर्वोच्च नेते सन्माननीय मनोजदादा जरांगे साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हे रस्ता रोको आंदोलन करत आहोत। मराठा समाजाची प्रत्येक वेळेला असलेली भूमिका, ही जी सिस्टीम आहे, जे न्याय व्यवस्था आहे, राज्य व्यवस्था आहे, कायदा आहे, याला कुठेही गालबोट न लागता अनेक दिवसापासून प्रयत्न करत असलेला मराठा समाजाचे नेते असलेले मनोजदादा यांना जेव्हा वाटलं की राज्य सरकारने 10% घोषित केलेलं आरक्षण ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे आणि त्या फसवणुकीचा विरोध म्हणून जरांगे साहेबांच्या आदेशानुसार आज हा रस्ता रोको इथे आयोजित करण्यात आलेला आहे। काल आंतरवली सराटीवरून आलेल्या सूचनेप्रमाणे आजचा हे प्रातिनिधिक स्वरूपात होत असलेला रस्ता रोको हा दुपारनंतर धरणे आंदोलनात रूपांतरित होणार आहे। उद्यापासून आंदोलनाची दिशा ही उद्या 12 वाजता ठरल्यानंतर पुढील आंदोलन कशा पद्धतीने होणार याच्या सूचना आंतरवली सराटीतून आल्यानंतर पुढील सप्ताहभर धरणे आंदोलन आयोजित होईल अशी आमच्या सर्व मराठा बांधवांची अपेक्षा असून की मराठा समाजाला मात्र कोणालाही वेठीस न धरता कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होऊ नये ही आमची काल, आज आणि उद्याही भावना असणार आहे। आणि अगदी सरतेशेवटी फक्त एकच वाक्य बोलतो की कुणाच्याही ताटातलं हिसकावून घेण्याची मानसिकता ही मराठा समाजाची नसून मराठा समाजाला आपलं हक्काचं आरक्षण मिळावं, ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील किंवा मराठा समाज असेल, आजपर्यंत सगळे गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनालाही सांगतो की आम्ही आज हे प्रातिनिधिक आंदोलन करून आपल्याला जे निवेदन देऊ त्या निवेदनानुसार आपणही समाजाला सहकार्य करावं आणि मराठा समाज बांधव हे आजपर्यंत सर्वांना सहकार्यच करत आले। गावगाडा हा मराठा समाजाने चालवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की आमचे नेते मनोजदादा जरांगे साहेब यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं कायदेशीर असं आरक्षण मिळावं, आमच्या लेकरांना शिक्षण नोकरीमध्ये
हक्काची जागा मिळावी यासाठी शीर्ष नेतृत्व जे जे आदेश करेल त्या आदेशानुसार इथून पुढचं आंदोलन होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.